महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे। महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी। हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून महाराष्ट्रातील लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। होय, आलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकारच्या माध्यमातून एक नाही तर 2 हप्त्याचे पैसे देण्यात येणार आहेत। होय, आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत येणारी रक्कम ही पूर्ण जमा होणार असून पूर्ण पैसे भेटणार आहेत। फक्त बघा, आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत चला जेणेकरून सर्व अपडेट कळेल, कारण की याच महिन्यात रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनापर्यंत बहिणी नाराज राहिल्या नाही पाहिजे। तिथून पुढे ही बहिणी नाराज कसल्याच दिसल्या नाही पाहिजे, याकरिता सरकार आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळोवेळी देणार तर आहे, पण आता एकदाच 2 हप्त्याचा लाभ लाडक्या बहिणीला भेटणार असून 2 हप्त्याचे एकत्र 3000 रुपये पण हे येणार असल्याने बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत। तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा होतील, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत त्या 13 जिल्ह्यांची आपण यादी बघूया। जर या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना, तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी लाडकी बहीण योजनेची 3000 रुपये 2 हप्त्याचे पैसे जमा होतील। जुलैचा हप्ता तर मिळेल आणि ऑगस्टच्या हप्त्याचे पण हे पूर्णपणे आता 3000 रुपये तुम्हाला मिळणार। तर चला, हे पैसे वाटप कधी सुरू होत आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणीचे पैसे सरकार आता पुन्हा बंद करून टाकणार आहे, याबद्दलची पण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहूया। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी अखेर सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पैसे वाटपाची अखेर तयारी पूर्ण झाली। बघा, ऑगस्ट महिना सुरू झाला आणि ऑगस्ट महिना सुरू होताच लाडक्या बहिणीला पण दिलासा सरकारने दिलेला आहे। आता तुम्ही म्हणत असाल, हप्ताच आमच्या खात्यात पोहोचला नाही तर काय दिलासा दिला? बघा, जरी पैसे आले नसतील तर आता कोणत्याही क्षणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा एक मेसेज तुम्हाला येणार आहे आणि त्यानंतर पहिला मेसेज आल्यानंतर दुसरा एक आणखीन मेसेज येणार आहे। असे 2 मेसेज आले की समजून जायचंय आपल्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये राज्य सरकारने, म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, यांच्या माध्यमातून आपल्या बँकेच्या खात्यामध्ये आपल्याला 3000 रुपये मिळालेत हे तुम्ही समजू शकता, कारण की आता 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। बघा, हे पैसे पूर्ण वाटप होणार असून सगळ्या महिलांना, सर्वच महिलांना हे 3000 रुपये आता दिले जाणार आहेत आणि बहिणीच्या खात्यावरती जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे हे 2 हप्त्याचे पूर्णपणे 3000 रुपये जमा होतील। एवढंच नाही तर बघा, ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता त्यांच्या खात्यात जून महिन्याच्या हप्त्याचे पण पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असं म्हणू नका की आम्हाला जूनचाच हप्ता मिळाला नाही मग जुलै ऑगस्टचे हे 2 हप्त्याचे 3000 कसे मिळतील, तर काळजी करू नका, जूनचा पण हप्ता मिळणार आहे। बघा, आता आलेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून 4500 रुपये आता दिले जाणार आहेत। काही बहिणींना 3000 रुपये दिले जाणार आहेत आणि बघा, काही बहिणींना तर पैसे भेटणारच नाहीत, त्यांचं नाव यादीतून काढलं जाणार आहे। सरकारने स्पष्ट सांगून टाकलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे असतील तर आता महत्त्वाची 2 कामे तुम्हाला इथून पुढे करावी लागतील, तरच आता जुलैचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमच्या खात्यावरती जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला मिळायचे नाहीत, ही पण गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या। मग आता नेमकी कोणती 2 कामे राज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करायला सांगितले आहेत, कोणती कामे केल्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील, याबद्दलची पण माहिती आपण पाहणार आहोत। आणि जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुमचा इथून पुढचा हप्ता बंद होईल, इथून पुढे तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळायचे नाहीत, ही पण गोष्ट मग तुम्ही लक्षात घ्या। त्यामुळे तुम्हाला आता फक्त लक्ष द्यायचं आहे आणि हा व्हिडिओ फक्त आपला जे आहे ती शेवटपर्यंत तुम्हाला पाहत चालायचा आहे। तर चला मग, आता कोणती 2 कामे करायची आणि जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे हे जे आता 2 हप्त्याचे 3000
रुपये जमा होणार आहेत। हे पैसे आता कशा पद्धतीत जमा होणार आहेत, आजपासूनच मिळणार आहेत, उद्या सकाळपासून वाटप सुरू होत आहे, याबद्दलची पण माहिती सांगतो। आणि हे पैसे कोणत्या 13 जिल्ह्यातील बहिणीच्या खात्यात सर्वात आधी जमा होणार आहेत, आता त्या 13 जिल्ह्यांची पण आपण यादी पाहणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा लाडक्या बहिणींनो, आलेल्या माहितीनुसार आता सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळणार आहे। बघा ऑगस्ट महिना सुरू झाला आणि लाडक्या बहिणीला आता दिलासा मिळाला आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता येणार असून सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत। बघा आता यादी पण आलेली असून लाडक्या बहिणींनो, आता थेट पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे। आता बघा इथं सांगितलं आहे, काळजी किंवा चिंता करू नका, पैसे वाटपाची प्रक्रिया अखेर सुरू होत असून एक पण बहीण नाराज होणार नाही। सर्वांना पैसे 100% मिळणार असून प्रति लाडकी बहीण 3000 रुपये म्हणजे एका बहिणीला 3,000 रुपयांचं वाटप केलं जाणार आहे। बघा आता याच महिन्यात 15 ऑगस्ट झेंडावंदन आणि बघा एवढंच नाही तर आता आपल्याला जे आहे ते याच ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन देखील बघायला मिळत आहे। त्यामुळे रक्षाबंधनाच्या टायमिंगला बहिणी नाराज राहिल्या नाही पाहिजे, याकरिता या सर्व सणांच्या आधी सरकार लाडक्या बहिणीला 3000 रुपये देऊन टाकत असल्याने बहिणी खुश झालेल्या आहेत। आता तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे हे 3000 रुपये 2 हप्त्याचे तर मिळतीलच, पण एवढंच नाही तर बघा ज्यांना जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये मिळालेले नाहीत त्यांच्या खात्यावरती त्या जूनच्या हप्त्याचे पण 1500 रुपये मिळणार आहेत। अशा पद्धतीनं काही बहिणीला 4500 रुपये वाटप होणार आहेत आणि ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता याचे 3000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे आता कोणत्याच बहिणी नाराज राहणार नाहीत आणि सर्व बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती येणारी रक्कम ही पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यामुळे ही एक सर्वात मोठी आतापर्यंतची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर चला मग आता लाडक्या बहिणींनो, पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यातून सुरू होत आहे, कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची आपण यादी पाहण्याचं काम करणार आहोत। यासाठी आता तुम्ही पुढील राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात आधी पैसे जमा होतील। बघा आता वाटपाला अखेर या ठिकाणी गती येणार असून पूर्ण पैशांचं वाटप होणार आहे। बघा हे 3000 रुपये मंजूर केलेले आहेत, लाखो बहिणी पात्र ठरलेल्या आहेत। पहिला टप्पा म्हणजे बघा सर्वात आधी पहिली यादी आलेली आहे, पहिल्या टप्प्याचं वाटप केलं जाणार आहे। जर या पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुमच्या बँकेच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होतील। बघा महत्वाच्या या 5 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार। नेमक्या कोणत्या 5 बँक आहेत आणि कोणत्या 5 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत? जर तुमचं पण खातं या 5 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत असेल तर 3000 रुपये हे सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहेत। चला मग कोणत्या 5 बँकेमध्ये सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत ते पाहूयात। आणि महत्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जे 13 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पाहण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ पहा। जर या 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता 3000 रुपये तर मिळतीलच, पण तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये दिले जातील। ही योजना पण सुरू केलेली असून महिलांना गॅस सिलेंडर घेण्यासाठी सरकार 830 रुपये आता देणार आहे आणि हे पण पैसे तुम्हाला आता मिळणार आहेत। मग चला हे पैसे कुणाला मिळणार आहेत आणि हे पैसे मिळवण्यासाठी 2 कामे फक्त तुम्हाला करायची आहेत। कोणती 2 कामे करायची ही पण माहिती मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये वेळोवेळी मिळत राहतील आणि वर्षाला 3 गॅस सिलेंडर घेण्यासाठी सरकार 830 रुपयांचे हप्ते हे लाडक्या बहिणीला देणार आहे आणि ही मोठी घोषणा सरकारने आता केलेली आहे। याबद्दलची पण माहिती आपण पुढे पाहूयात। त्यापूर्वी सर्वात आधी ज्या 13 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत, आता त्या 13 जिल्ह्यांची आपण यादी पाहूयात। बघा आता लक्ष द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। लाडक्या बहिणींची चिंता मिटली, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे जमा होणार। एक पण बहीण नाराज होणार नसून सर्वांना आता दिलासा मिळणार आहे। आलेल्या माहितीनुसार एका लाडक्या बहिणीला जे आहे ते आता 2 हप्त्यांचं वाटप केलं जाणार आहे, म्हणजे 3000 रुपये आता प्रति लाडकी बहीण मिळणार आहेत। म्हणजे आता लाडक्या बहिणीची चिंता मिटलेली आहे। बघा इथं पुढे सांगितलं आहे, राज्याचे मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला आहे। बघा मुख्यमंत्री साहेबांचं नेमकं सरकारचं
काय म्हणणं आहे? लाडक्या बहिणी नाराज होणार नाहीत. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे कोणीही मायकाला आला तरी ही योजना तर काय बंद होणार नाही असं सांगितलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजनेचे हे 3-3 हजार रुपयांचे हप्ते सुरू राहणार आहेत. हे 3 हजार रुपये आता जुलैचे आणि ऑगस्टचे पण खात्यावरती येणार असून लाडक्या बहिणी चांगल्या खुश होणार आहेत. डीबीटीच्या अंतर्गत या पैशांचं पूर्ण वितरण लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे आणि डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे पूर्ण लाडक्या बहिणीला मिळत असल्यामुळे बहिणी पण आता चांगल्या खुश झालेल्या आहेत. आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठी दिलासा देणारी आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी ही लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे आणि यामुळे सर्वच लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत असं पण आपण म्हणू शकतो. तर चला मग आता हे पैसे वाटप कोणकोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी सुरू होत आहे, कोणत्या जिल्ह्यातील बहिणीला आता 3 हजार रुपये मिळायला सुरुवात होणार आहे ते आपण बघूयात. पण महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा, महिलांनो आता पैसे तर भेटणार आहेत. याच विभागातील महिलांना पैसे वाटप सर्वात आधी होणार आहे. पण ही 2 कामे करा तरच पैसे बँक खात्यात येणार आहेत. याचा आता बघा यादी आलेली आहे. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमचं नाव यादीतून काढलं जाईल आणि तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होतील. कारण याच्या आधी पण बऱ्याच बहिणींचे जे पैसे बंद झालेले आहेत त्यांनी पण सरकारने सांगितलेली 2 कामे केली नव्हती. मग चला पैसे बंद होऊ नये याकरिता कोणकोणती कामे करावी लागणार आहेत. आणि सरकार बघा आता बऱ्याच महिलांचे पैसे बंद करणार आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींचा हप्ता सरकार बंद करून टाकणार आहे. मग चला कोणत्या महिलांचे हप्ते बंद केले जात आहेत तर ते देखील या ठिकाणी बघूया. जर यामध्ये तुम्ही पण अशा अटीमध्ये येत असाल तर तुमचा पण हप्ता बंद होऊ शकतो. बघा कोणाकोणाचे हप्ते सरकार बंद करायला सुरुवात करत आहे त्याची माहिती मी तुम्हाला देतो. बघा या ठिकाणी सांगितलं आहे की ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा बघा 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांचा हप्ता बंद करायला सुरुवात झालेला आहे. जर असं उत्पन्न तुमचं पण असेल तर तुमचा पण हप्ता आजच बंद होऊ शकतो किंवा पुढच्या 2-3 दिवसात बंद होऊ शकतो. त्यानंतर बघा EKYC नसणे, जर कोणी EKYC केलेली नसेल तर त्यांचा पण हप्ता आता बंद होणार आहे. त्यांना पण पैसे भेटणार नाहीत. लाडक्या बहिणीनं तुमचा हप्ता आता बंद होईल. ज्या महिलांनी अजून आपली EKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी करून घ्यावी. बघा आता सरकारी नोकरी किंवा करदाता कोणी जर असेल, जर तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा इन्कम टॅक्स जर तो भरत असेल तर त्याचा पण हप्ता घरातील पण व्यक्तीचा हप्ता बंद केला जाणार असून लाडकी बहीण योजनेचे पैसे काही मिळणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा. पैसे बँक खात्यावरती येणार नाहीत. तुमचा हप्ता बंद केला जाणार आहे. 4 चाकी वाहन ज्यांच्या घरी आहे, ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर 4 चाकी वाहन आहे व वय मर्यादा 21 वर्षांपेक्षा कमी किंवा 60-65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना हप्त्याचे पैसे दिले जाणार नाहीत. तर आता त्यांचा हप्ता बंद करायला सरकार सुरुवात करत असून त्या लाडक्या बहिणीचे पैसे आता बंद होणार आहेत. त्यांचा हप्ता पूर्णपणे आता बंद होणार आहे. त्यामुळे ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि लाडक्या बहिणींनो पूर्ण पैसे आता या अशा प्रकारच्या बहिणीचे सरकार बंद करणार आहे. तर चला कोणाचा हप्ता बंद होणार ही माहिती आपण बघितली. पण चला आता लाडकी बहीण योजनेचे जुलैचे आणि ऑगस्टचे 2 हप्त्याचे 3 हजार रुपयाचे सरकार वाटप करणार आहे. ते मिळवण्यासाठी नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत आणि हे पैसे नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहे तर चला त्या जिल्ह्यांची आपण यादी बघूया. जर 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील. सर्व रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे का नाही, हो किंवा नाही, कमेंटच्या माध्यमातून देखील नक्कीच सांगा. जर मिळाला नसेल तर आता मिळेल आणि ज्यांना आधी मिळाला आहे त्यांना आता जुलैचे आणि ऑगस्टचे हे 3 हजार रुपये मिळतील. पूर्ण पैसे वाटप सरकार करणार असल्याने बहिणी आता नाराज राहणार नाहीयेत. तर चला आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैशांचं वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहू. तर बघा लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार सरकारची मोठी घोषणा झालेली आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींनो डीबीटीच्या अंतर्गत सर्व रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणीला सर्वात मोठा लाभ मिळणार आहे आणि यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून संपूर्ण पैशांची रक्कम ही आता बँकेच्या खात्यावरती येणार आहे. बघा पहिला जिल्हा या ठिकाणी कोणता आहे तर पहिला जिल्हा कोल्हापूर जिल्हा. जर या कोल्हापूर जिल्ह्यातील कोणी असेल
तर काळजी करू नका, या जिल्ह्यात पण लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वात आधी दिले जाणार आहेत. या ठिकाणच्या बहिणीला जूनचा हप्ता 1,500 मिळाला आहे, तर आता जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये हे 2 हप्त्याचे पूर्ण पैसे दिले जाणार आहेत. रक्षाबंधनाचा सण येत असल्यामुळे बहिणी नाराज राहू नयेत याकरिता सरकार पूर्ण पैसे हे बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती देणार असल्याने लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत आणि सर्व रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे कोणीही काळजी किंवा चिंता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. तर बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पूर्ण रक्कम डीबीटी अंतर्गत दिली जात असल्याने पूर्ण सर्व लाडक्या बहिणी चांगल्या खुश झालेल्या आहेत असं पण आपण म्हणू शकतो आणि सर्वच पैसे बँक खात्यावरती येतील. त्यामुळे कोणीही नाराज राहू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जो आहे तो घेण्यात आलेला आहे. तर चला मग आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे बघूयात. बघा, आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 3,000 रुपये जमा होताच आता मेसेज तर मोबाईलवरती येणार आहेत. बघा, यानंतर जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा. या जिल्ह्याचं पण नाव यादीत असून या जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीला 1,500 रुपये जुलैचे, 1,500 ऑगस्टचे, टोटल हे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार असून लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत आणि सर्व बहिणीच्या बँका खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार असून लाडक्या बहिणीसाठी आतापर्यंतची दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. आणि हे पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असल्याने सर्व बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि या पैशांचं पूर्ण वाटप सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे कोणीही नाराज होऊ नका किंवा शक्यतो चिंता करत बसू नका. पूर्ण पैसे आपल्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत. बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सांगितलं आहे की पूर्ण पैशांची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि पूर्ण रक्षाबंधन असल्यामुळे बहिणीला आम्ही पैसे देत आहोत असं देखील स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. काय माहिती आहे तर चला पाहूयात. बघा, लाडक्या बहिणीनं खुशखबर आली. रक्षाबंधनाचा सण येत असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या पाहिजे, नाराज राहिल्या नाही पाहिजे याकरिता सरकार पूर्ण 2 हप्त्यांचे पैसे देणार आहे. ती रक्कम 3,000 रुपये आणि ज्यांना जूनचा हप्ता आलेला नसेल त्यांना जूनची पण रक्कम मिळणार असून टोटल 4,500 रुपये पाठवले जाणार आहेत आणि पूर्ण रक्कम बहिणीला मिळणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने या पैशांचं वाटप आता सुरू होणार आहे. अजून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पैसे मिळतील. बघा, मग आता हे पैसे कधी मिळणार तर आता हे पैसे जे आहेत ते आता सोमवार पासून जो आठवडा येत आहे, आता या आठवड्यामध्ये पूर्णपणे पैशांचं वितरण होऊ शकतं अशी सूत्रांकडून माहिती येत आहे. आता आठवडा सुरू होताच पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती दिले जाणार असल्याची एक माहिती समोर येत आहे. जर अधिकृत तारीख जाहीर झाली तर लवकरच माहिती आपण देण्याचं काम करणार आहोत. यासाठी आपल्या चॅनलवरती नक्कीच ऍक्टिव्ह राहा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.